शेतकरी मित्रांनो नमस्कार. संजीवनी अॅग्रो इक्विपमेंट्सच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो एका वेगळ्या ब्रीड विषयी आहे. कोंबड्यांमध्ये देशी कुक्कुटपालन जर तुम्ही करत असाल, त्याच्यामध्ये मुक्त संचार पद्धत असेल किंवा तुम्ही बंदिस्तमध्ये जरी करत असला तरी, किंवा तुम्हाला अंड्यासाठी जर पक्षी ठेवायचा असेल तरी सुद्धा, किंवा जे इतर व्यावसायिक शेतकरी आहेत जसं की छोटा डेअरी फार्म आहे, छोटा शेळी पालन फार्म आहे किंवा छोटा शेती उद्योग आहे, एखादं दुकान आहे, दुसरा कुठलाही तुम्ही व्यवसाय करता, त्याच्यासोबत जर देशी कुक्कुटपालन तुम्ही जर करत असाल तर त्या कोंबड्यांसोबत एक स्पेशल पर्पज ब्रीड तुम्ही ठेवली पाहिजे. तिला म्हणतात गिनी फाऊल. तुम्ही माझ्या मागे पक्षी बघू शकता, हे गिनी फाऊल पक्षी आहेत. गिनी फाऊल ही ब्रीड मूळची आफ्रिका खंडातली आहे. आफ्रिकेमधले जंगली पक्षी म्हणून यांना ओळखलं जातं. ही जी ब्रीड आहे ही अत्यंत काटक, म्हणजे रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती खूप जास्त आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे सहजासहजी कुठल्याही आजारालाही बळी पडत नाही. दुसरी गोष्ट, ह्या ब्रीडचा एक सगळ्यात महत्वाचा जो फायदा येतो तो म्हणजे हे कुठल्याही चाऱ्यावरती कुठलाही गवत, तण किंवा शेतीतलं निघालेले जे वेस्टेज आहे ते, खरकटा अन्नधान्य असेल, गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी जे अवेलेबल असेल ते, आणि थोडंसं विकतचं फीड, अशा पद्धतीने तुम्ही याचं संगोपन करू शकता. सगळ्यात महत्वाचा या ब्रीडचा फायदा असा आहे की हा पक्षी अत्यंत अलर्ट असतो. अलर्ट म्हणजे काय की खूप सजग असतो आणि चणक्ष असतो. फार्मवरती हा पक्षी जर तुमच्या फिरत असेल, हे पक्षी आता बंदिस्तमध्ये पाळलेत, तुम्ही हे मोकळी सोडू शकता. हे तुम्ही परत शेडमध्ये रात्री येतात किंवा तुमच्या घरावरती ते चढून, किंवा घराजवळ झाड असेल तर झाडावर चढून बसतात. ह्या पक्ष्यांकडे तुम्ही जे आहे ते फार्मची राखण करून घेऊ शकता. हा पक्षी जर तुमच्या फार्मच्या किंवा घराच्या कडेने जर फिरत असेल, कुठेही एखादा साप निघाला, कुठेही एखादा बोका दिसला, कुठेही एखादा कुत्रं म्हणजे भटकं कुत्रं जवळ आलं, किंवा पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचा धोका किंवा जंगली जे श्वापद असतात, जे प्राणी असतात ते जर जवळ आले तर हा पक्षी जो आहे तो भयानक कळकळाट करतो. साप, किडा, मुंगी किंवा असं एखादा विंचू असा जर प्राणी जर दिसला तर ते पक्षी त्याच्यावर तुटून पडतात आणि त्याच्या मागे लागतात आणि भयानक कलकलाट करतात. त्या कलकलाटाचा फायदा तो एक अलार्म असतो इतर पक्ष्यांसाठी आणि आपल्यासाठी. तुम्ही जर घरात बसले असाल तर पक्ष्यांचा विशिष्ट आवाज ऐकला तर तुम्ही अलर्ट होऊन जाता की फार्मजवळ कुठला तरी भयानक प्राणी किंवा साप वगैरे निघालाय. तुमचं फार्मचं संरक्षण होऊ शकतं, तो तुम्ही पटकन त्याच्या बंदोबस्तासाठी तिकडे जाऊ शकता. तर अशा पद्धतीने हा पक्षी जो आहे तुम्ही अशा छोट्या प्रमाणामध्ये, म्हणजे जर तुमच्या कोंबड्या असतील किंवा इतर प्राणी असतील त्याच्यामध्ये 4-2 हे पक्षी तुम्ही जर पाळले तर त्याचा हा डेफिनेटली तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर या पक्षाविषयी सांगतो तुम्हाला. हा पक्षी आता 5 महिन्याचा आहे. अंडी चालू आहे त्या पक्षाची. सरासरी हा फक्त सीझनल अंडी देतो, म्हणजे डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी हा त्याचा विणीचा काळ असतो, त्यावेळेस फक्त तो अंडी देतो. आणि अंडी ही असं अडचणीच्या ठिकाणी, झुडपात, कुठेतरी काडी कचरा गोळा करून अडचणीच्या ठिकाणी जिथं कोणी सहजी पोहोचू शकत अशा ठिकाणी जाऊन पक्षी अंडी घालतात. हे स्वतः पिल्लं उभून काढू शकतात. दुसरी गोष्ट, हे जे पक्षी आहेत ते त्रिकोणी आकाराचे, म्हणजे मोदक कसा असतो त्या आकाराची अंडी घालतात. कोंबडीच्याच साईजची अंडी असतात. हे स्वतः पिल्लं काढून उभून मोठी करू शकतात. ब्रुडिंग पद्धतीने सुद्धा, म्हणजे पिल्लं घेऊन हॅचिंग मशीनमध्ये पिल्लं काढून तुम्ही ब्रुडिंग सुद्धा करून हे पक्षी वाढवू शकता. ह्याची किंमत म्हटलं तर चांगले रेट्स याला मिळतात बाजारामध्ये, कारण याची जी चव आहे अस्सल रानटी किंवा जंगली पक्षी म्हणू शकता. त्यामुळं ह्याची जी टेस्ट आहे ती अल्ट्रा म्हणतो ना प्रो आहे. तुम्हाला देशी कोंबड्यापेक्षा जर चांगली टेस्ट आणखी हवी असेल तुम्हाला, कडकनाथ किंवा इतर वाहनापेक्षा वेगळी, तर तुम्ही ह्याची टेस्ट नक्की करून घेऊ शकता. तुम्ही एक पक्षी जर चांगला वयस्क पक्षी असला, कापल्यानंतर 1.5 पावणे 2 ते 2 किलोच्या आसपास नर चांगला मोठा असेल तर तो भरू शकतो. कापून तुम्हाला त्याच्यापेक्षा जरा कमी चिकन पडू शकतं, म्हणजे मटन जे आहे ते पडू शकतं. दुसरी गोष्ट, हा जो पक्षी आहे ह्याच्याकडे फार विशेष लक्ष देणं असं अजिबात करावं लागत नाही, कारण एकदम रानटी ब्रीड आहे. बेसिक वॅक्सिनेशन लहानपणी, खाद्यपाणी, आणि जर तुम्हाला कधी आजारपण वाटलं तर थोडंसं ट्रीटमेंट, याच्या पलीकडे याला काही करावं लागत नाही. यांच्यासाठी वेगळं घर किंवा वेगळं एक शेड किंवा व्यवस्थापन करावं लागत नाही. रानात, जंगलात, झाडावर, घरावर कुठेही बसून हे पक्षी राहू शकतात, कंपाऊंडवर, आणि त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष द्यावं लागत नाही. एक चांगली ब्रीड आहे, एक्झॉटिक ब्रीड आहे. आपल्या फार्मवरती नक्कीच तुम्ही ठेवा. एक 4-5 पक्षी नक्कीच ठेवायला हरकत नाही, याचा तुम्हाला फायदाच होईल. धन्यवाद.